नवऱ्याच्या अतिसंशयी स्वभावाने बायजाक्का अगदी त्रासून गेली होती. हा कोण होता? त्याच्याकडे कशाला पाहिलं? कोणाकडे बघून हसलीस? असा काहीतरी संशय घेऊन बायजाक्काचा नवरा तिला बेदम मारहाण करायचा. नवऱ्याला संशयाला कारण नको म्हणून कुठे बाहेर पडू नये म्हटलं तर नवरा सारखा दारू पिऊन तर्र. त्यामुळे बायजाक्काला बाहेर पडून पोटासाठी 4 घरची कामं करावीच लागत. लोकात मिसळावंच लागे. पोटच्या लेकरांना खाऊ तर घालायला हवं. आपल्याला नको जीव झाला असला तरी भोवतालची जगरहाटी चालूच असते. समाजात राहायचं तर सणवार, कुळधर्म हे व्हायलाच हवेत. ते टाळून कसं चालायचं? अशी चालली वटपौर्णिमा. नवऱ्याबद्दल काडीचंही प्रेम नसताना लोककाजेस्तव बायजाक्का घराजवळचा वड पूजून नवऱ्याला दीर्घायुष्य मागून आली आणि आला दिवस ढकलत राहिली. एक दिवस नेहमीप्रमाणे बायजाक्काचा नवरा दारूच्या नशेत वडाच्या पारावर बसला होता आणि अचानक आतून जीर्ण झालेले वडाचे झाड कडकड आवाज करत कोसळले. ते नेमके बायजाक्काच्या नवऱ्याच्या अंगावर. बातमी कळताच बायजाक्का धावली वडाकडे. नवऱ्याचा निष्प्राण देह पाहताच न राहून वडाला हात जोडले तिने. वडानेच तिची खरी प्रार्थना ऐकली होती. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.